हॅलो 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 भावाचा बटनाला हात लावून जरा, कारण की बटनाच्यामुळे सगळ्या देशाचं सत्यानाश पडला. जी खरी सांगतो तुम्हाला, पडला का नाही हो? सगळ्या बटनाचाच खेळ आहे. त्यासाठी तुम्ही बटनाला हात. सद्गुरुनाथ महाराज की जय. बोला पुंडलिका. तर या घरामधून आम्हा तुम्हा सर्वांना सोडून एक जीव आत्मा निघून गेलेली आहे आणि त्या आत्मप्रित्यार्थ आज या ठिकाणी हरिकीर्तनाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी पण या कार्याला सामोरं नेण्याकरिता, श्रोता आणि वक्ता समरस होण्याकरिता या ठिकाणी बसलेले सर्व माझे श्रोते मायबाप, त्याचप्रमाणे वक्ता म्हणून लाभलेलो तेवढा काही शास्त्रकार नाही, कीर्तनकार नाही, तरी पण धन्य त्या माऊलीची कृपा. या या कटरे परिवारामध्ये मला दोन शब्द बोलण्याची संधी माऊलीच्या कृपेने प्राप्त झाली. तरी पण माझ्या या वैखरी वाचेतून वेडू वाकडे शब्द ऐकून घ्याल व झालेल्या चुकास मार्गदर्शन कराल अशी सर्व संत माय बापांना विनंती आहे. तरी पण माझे परिचय, मी हरिभक्त पारायण, गिरधारी डोमाजी वलथरे, मुक्काम जवरी, पोस्ट चिरचाबान, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. तर सांगण्यात आलेले आहे, आमचे गोकराम भाऊ यांचे 7 गेले आणि 5 राहिले. 7 5 12, 7 5 12 आणि आज होऊन राहिली आहे 13. जोपर्यंत 13 सिद्ध होणार नाही तोपर्यंत 13वी म्हणजे काय याच्या भावार्थ आम्हाला समजणार नाही. म्हणून समर्थानं सुद्धा सांगितलेलं आहे की आमचे स्वर्गीय गोखराम भाऊ यांचे 7 गेले आणि 5 राहिले. 7 5 12 ना होऊन राहिले 13. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर कोणत्याही कार्यक्रमाची जर सुरुवात म्हटला तर ही गणपतीच्या गणानं होत असते. तो कार्यक्रम भजनाचा असो, पूजनाचा असो, एखाद्या दंडारीचा असो, डरावण्याचा असो, किंवा एखाद्या फिनंकी नाटिकेचा असो. सज्जनांनो, कोणत्याही कार्यक्रमाची जर सुरुवात म्हटला तर ही गणपतीच्या गणानच होत असते. म्हणून सुरुवातीला आम्ही गणवंदना केलेली आहे. परंतु दादा रे, एका गणामध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे, अरे नमिला गणपती, नमिला गणपती, माऊली सारजा, आता गुरु राजा दंड. पहिल्या चरणामध्ये गुरुदेव माऊलींनी या 3.5 हाताच्या मानवाला इशारा केलेला आहे सजनांनो, की न मिला गणपती आणि माहुली सारजा. मग आम्हाला गणपती मिळाला का आधी? हा कोरस करा ना तुम्ही, बरोबर जवळ घ्या ना. एकदम कोणी जरा कोरस करण्याकरता तुम्ही घ्या, कोरस करा म्हटलं तुम्ही, जवळ घ्या. पहिल्या चरणामध्ये गुरुदेव माऊलींना समजावून सांगितलेलं आहे या 3.5 हाताच्या मनुष्याला की न मिला गणपती माहुली सारजा. मग आम्हाला गणपती मिळालाच नाही, परंतु आम्ही गणपती मांडलो. का जी? गणपती मांडलो, परंतु मांडलो तर मग कोणते गणपती मांडलो? कोणते गणपती मांडलो आम्ही? मातीची गणपती. का जी? आम्ही गणपती कोणते मांडलो? मातीची. कारण की आम्हाला गणपती मिळाला नाही, गणपती मिळाला नाही, परंतु आम्ही गणपती मानलो. परंतु एका गणामध्ये असं सुद्धा सांगितलेलं संत समर्थांनी की माता पार्वती हिच्या अंगावरच्या मैल काढून गणपती तयार करण्यात आला. खरोखरच माता पार्वतीच्या अंगावरती एवढे मैल असेल का? असेल का? विचार करण्याची गोष्ट आहे. होता का? आमच्या दंतकथेमध्ये ऐकण्यात आलेलं आहे की माता पार्वती हिच्या अंगावरच्या मैल काढून गणपती तयार करण्यात आला. परंतु शंकराची ओळख न पटल्यामुळे
त्या गणपतीची मान कापण्यात आली ना, कोणाची मान लावण्यात आली? हत्याची मान लावण्यात आली. तर मग गणपतीला अक्कल कोणासारखी पाहिजे जी? हत्यासारखीच पाहिजे की नाही? मग अशी गणपती जर मारला तर आमच्या जीवनाचा उद्धार होईल का जी? होणार नाही. कारण की माणूस हा एक माती आहे. माणूस हा एक माती आहे आणि आज आणि उद्या किंवा परवा कधी निर्वा याची माती होणार आहे. आणि ह्या मातीनं त्या मातीची किंमत वाढवली. ह्या मातीनं त्या मातीची किंमत वाढवली म्हणून आज गणपतीला सुद्धा किंमत आलेली आहे. इकडे समर्थ प्रमाण सांगतात, अरे कुंभारा परी तू देवा, या समाजाला घडविला. कुंभारा परी तू देवा, समाजाला घडविला. या समाजाला घडविला. परंतु एका गणामध्ये असं सुद्धा समर्थानं सांगितलेलं आहे की माता शंकर पार्वती यांचे लग्न लावलं तेव्हा होता तोही गण. मग मायबापाच्या पोरगा लग्न लावू शकते का जी? लावू शकत नाही. आई वडिलाच्या लग्न पिंट्या लावू शकत नाही. परंतु या कलियुगाच्या काळामध्ये लावू शकतो. या कलियुगाच्या काळामध्ये लावू शकतो. कारण की जमानाच तसा आलेला आहे. जमानाच तसा आलेला आहे. म्हणून समर्थ सांगतात, अरे जमाना याला खोटा गा खोटा, पोरगा बापाला मानते गोटा.
कसा आलेला आहे म्हणून आजच्या काळामध्ये मायबापाचं लग्न पोरगा लावू शकतो आणि याच गणपतीला पाहण्याकरिता या जगामध्ये नाना प्रकारचे पंत उदयास आले. रंगारंगाच्या दुकानदाऱ्या लागल्या परंतु गणपती कोणाला दिसली. कारण की म्हटलेलं आहे ग म्हणजे गणती न म्हणजे नाही आणि प म्हणजे परेच्या पलीकडे अशी ती सोहम गणपती आम्हा तुम्हाला सर्वांना दिसली नाही. आणि त्याच गणपतीला पाहण्याकरिता या जगामध्ये नाना प्रकारचे पंत उदयास आले. म्हणून समर्थ सांगतात गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, स्वर्गीय गोपग्राम बाबू की जय. म्हणून समर्थांना सांगितलेलं आहे अरे रूप पाहता लोचनी सुख झाले ग साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ग साजनी.
संताच्या तार गोपाळाच्या मेळ वाजला संताच्या मेळ गोपाळाच्या तार वाजला पंढरीनाथ भगवान की उमापति महादेव।